आपण केलं पाहिजे की आज तुम्ही केडर कॅम्प घेतला, केडर कॅम्पमध्ये 4 लोक येऊन बोलले, पुढे काय 100-200 कार्यकर्ते आलेले होते, याचा रिझल्ट काय, हे कार्यकर्ते कुठे जाणार आहेत, त्याचा नक्की फायदा काय होणार आहे, हा दुसरा मुद्दा आहे. GR बरोबर आहे. ई जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, ईच्या अनुषंगानं त्या सगळ्याचं तुम्हाला इकॉनॉमिक्स ठरवावं लागेल, रेव्हेन्यू मॉडेल तयार करावं लागेल. पक्ष उभा करणं ही अतिशय अवघड गोष्ट असते, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स अर्थकारण हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. ए जे आहे तुमचा अप्रोच हा अनालिटिकल असला पाहिजे, आणि टी जे आहे तर ते ट्रेंड सेटर, म्हणजे आतापर्यंत कुठल्याही पक्षाने हे केलंच नव्हतं जे तुम्ही केलं. युवराज, मला एक सांगा, मला अनेकदा प्रश्न पडतो, पण मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस तुम्हाला माहित आहे, हा माणूस 1915 मध्ये भारतात आला, आफ्रिकेतून परत. मला काय असा प्रश्न पडतो, 1915 मध्ये जेव्हा महात्मा गांधी भारतामध्ये आले तेव्हा ही वॉज 45, त्यांचं वय 45 होतं. 1916 मध्ये त्यांनी भारतामध्ये राजकारण करायला सुरुवात केली. काय सुरुवात केली? राजकारण करायला 1916 मध्ये. तुम्हाला कल्पना आहे 1920 मध्ये महात्मा गांधी हे भारताचे नेते झालेले होते. मला अनेकदा प्रश्न पडतो की 4 वर्षात हा माणूस देशाचा नेता झाला कसा? उद्या समजा मी ठरवलं की पुण्याचा नगरसेवक व्हायचा आहे, तरी मला किमान 10 वर्ष काम करावं लागेल. अवघ्या 4 वर्षांमध्ये महात्मा गांधी देशाचे नेते झाले कसे? सगळ्यात महत्वाचं कारण काय, महात्मा गांधींचा थेटपणे लोकांशी संपर्क होता, कनेक्ट होता, सर्वसामान्य माणसांशी कनेक्ट होता. आणि एक म्हणजे असं म्हटलं जातं की असा एक तालुका जिल्हा नव्हता की जिथे महात्मा गांधी गेलेले नव्हते. दूर कशाला, राहुल गांधी भारत जोडो पूर्वीचे आणि भारत जोडो नंतरचे, ही टोटली डिफरंट पर्सन. भारत जोडो पूर्वीचे राहुल गांधी म्हणजे अक्षरशः पप्पू म्हणावे असे होते, आणि भारत जोडो नंतर राहुल गांधी काय झालेले, साधी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की या प्रकारे मी भारत जोडोचं उदाहरण यासाठी दिलं कारण महात्मा गांधींनी सुद्धा, पदयात्रा हे महात्मा गांधींचं खरं म्हणजे हत्यार, शस्त्र, लोकांमध्ये जाणं, लोकांशी संवाद करणं, लोकांशी बोलणं. आज अवस्था एवढी बिकट आहे, शेतकऱ्याच्या बांधावर कोणी जायला तयार नाही. शेतकऱ्याच्या बांधावर तुम्ही जा. आणि युवराज, एक लक्षात घ्या, शेतकऱ्याच्या बांधावर अन्य कोणी जाणं आणि साक्षात तुम्ही जाणं याच्यामध्ये खूप मोठी फरक आहे. आजही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा वंशज, राजर्षी शाहू महाराजांचे वंशज याला जे काही स्थान आहे ते फार वेगळं आहे. आणि राजर्षी शाहूंचं वैशिष्ट्य असं आहे की जे एकाच वेळी, माझ्या मध्यंतरी तुमच्या कोल्हापूरजवळ राधानगरीमध्ये एक आपला राजवैभव नावाचा पोरगा आहे, त्याला संविधान केंद्र उभं केलेलं आहे. आणि संविधान केंद्राचं नाव काय? राजर्षी शाहू संविधान केंद्र. मी त्याला म्हटलं की जे राजे होते, जे लोकशाही व्यवस्थेमध्ये नव्हते, त्याचं नाव संविधानाला देणं ही किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून एकाच वेळी हा दोन्ही प्रकारचा वारसा शाहू महाराजांना आहे. तो वारसा घेत तुम्ही जेव्हा जाल लोकांपर्यंत, थेट लोकांशी बोलाल, लोकांचे प्रश्न काय त्याची मांडणी कराल, आणि लोकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने अभ्यासपूर्वक काहीतरी उत्तरं सांगाल, हे सोल्युशन्स आहेत. तुम्हाला सांगू का, आता लोकांना असं वाटतं कोणीही माझ्याकडे आलं याचा फायदा काहीतरी असेल, माझ्याकरता कोण येत आहे, माझ्यासाठी कोण येत आहे. पण जेव्हा तुम्ही जाल केवळ लोकांसाठी जाल. आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा गांधीचं जे वैशिष्ट्य आहे की महात्मा गांधींनी सर्वसामान्य माणसांशी संवाद करण्याचा प्रयत्न केला, डायलॉग करण्याचा प्रयत्न केला, हे गांधींची फिलॉसॉफी. मला नेहमी असं वाटतं सगळ्या राजकीय नेत्यांनी महात्मा गांधी राजकारणी म्हणून वाचलं पाहिजे. आपल्याला एक सवय आहे की महात्मा गांधी असं म्हटलं की आपल्याला संत महापुरुष वगैरे असे वाटतात. ते संत वगैरे सगळे होतेच ते, पण महात्मा गांधी हे अट्टल राजकारणी होते, पॉलिटिशियन होते. राजकारण गांधींचं हे नीटपणे आपण शिकलं पाहिजे. त्या प्रकारे तुम्ही जर पुढे गेला, जमिनीशी कनेक्ट तुमचा त्या प्रकारे असेल तर निश्चितपणे आपल्याला पुढे जाता येणं शक्य आहे. माध्यमांचा उपयोग तुम्ही त्यानंतर करा, पण लोकांना हे वाटलं पाहिजे की माध्यमांमध्ये जे उमटतंय ते खरंच या प्रकारचं काम हे लोक करतायत. आता माध्यमांमधल्या खोटारडेपणाच्या अनुषंगाने लोकांना प्रचंड चीड आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की गांधींचा आदर्श या प्रकारे घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू का, महाराज तुम्हाला करता येणं शक्य आहे. तुमचा वारसा थेट राजर्षी शाहू महाराजांचा आहे. आज महाराष्ट्र पूर्णपणे दुभंगण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जणू काही मराठा विरुद्ध ओबीसी आणि अन्य जाती यांच्यामध्ये भांडण आहे अशा प्रकारच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. अशा वेळी तुम्ही हे सांगू शकता की महाराष्ट्र हा सगळ्यांचा आहे, हे रयतेचं राज्य आहे. इथे कुठल्याही जातीसाठी आम्ही काही करत नाही आहोत, कुठल्या जातीच्या विरोधामध्ये आम्ही काही करत नाही आहोत. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. एक लक्षात घ्या,
ज्याप्रमाणे 2024च्या निवडणुकीमध्ये लोकांनी धर्माचा मुद्दा निकाली काढला, त्या प्रकारे पुढच्या निवडणुकीमध्ये लोक जातीचा मुद्दा सुद्धा निकाली काढणार आहेत. त्याला वेळ लागेल, त्याला वेळ लागेल. मराठ्यांचं राजकारण कोणीतरी उभं, एक लक्षात घ्या, जातीचं राजकारण उभं करायला सगळ्यात सोपं, पण हे राजकारण सगळ्यात लवकर संपतं सुद्धा. त्यामुळे राजकारण कोणाचं असेल, मराठ्यांचं, कोणाचं ओबीसीचं, कोणाचं आणखी यांचं. तुम्ही गंमत बघा, 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची काय झाली अवस्था. कशामुळे? याचं कारण असं आहे की लोकांना हे खात्री पटलेली आहे आता की तुम्ही जाती धर्म याच्यामध्ये दुही करू नका, तुम्ही मतांचं विभाजन करू नका, आम्हाला काय करायचं आहे हे मी ठरवलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या जातींना, सगळ्या घटकांना सोबत घेऊन राजकारण केलं पाहिजे. एक महत्त्वाचा घटक मिसिंग आहे, ज्याचा मी आजही उल्लेख केला. तुम्हाला प्रामुख्याने काम करावं लागेल महिलांच्या अनुषंगाने. तुम्हाला सांगू का, ही जिकडे असेल ना तिकडे सत्ता. ती लाडकी बहीण उगीच नाही आली, तर लाडकी बहीण जाहीर केली कोणी हा मुद्दा वेगळा. तुमची बहीण किती लाडकी आहे हे आम्हाला कळलेलंच आहे. पण लाडकी बहीण, मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण, हे का चाललं? महिलांना सोबत घेतल्याशिवाय तुम्हाला राजकारण करता येणार नाही. आणि मला असं वाटतं गांधींचं पण राजकारणाचं वैशिष्ट्य हेच होतं की गांधींनी महिलांना प्रामुख्याने सोबत घेतलं. महिलांना सोबत घेतलं पाहिजे. कसं घ्यायचं, काय करायचं याच्यावर आपल्याला काम करावं लागेल, पण महिलांना सोबत घेतलं पाहिजे. आणि काय माहितीये का, तुमच्या कोल्हापूर सांगलीमध्ये अडचण काय झाली, हे इकडे येतात, जय शिवाजी, जय भवानी, जय भीम, आणि महिला असतात बैठकीकडे. बरोबर आहे. बैठकांचं प्रमाण एवढं वाढलं आता अलीकडे कोल्हापूर, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे त्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये महिला सोबतच नसतात. महिलांना सोबत घेतल्याचा फायदा काय माहिती, महिला काही गप्प बसत नाहीत, काही असेल ते बोलतात. तुम्हाला एखादा मुद्दा जर पोचवायचा असेल ना तर महिलांशी बोला, यांचं काही खरं नाही. हे आपलं सगळं झाल्यानंतर जाऊ ते, झाला टाइमपास, चला तर कुठे बसायचं, हे काही म्हणू शकतं. महिलांची गंमत काय माहिती का, महिला एकमेकींशी बोलतात, बाकीच्या लोकांशी बोलतात, सर्व दूर तो मुद्दा पण. नितीश कुमार बिहारमध्ये जे काही मोठे झाले सुरुवातीला, त्यांचं स्थान आता फार कमी हे झालं, पण मोठे झाले, त्यामध्ये महिलांचा वाटा फार मोठा होता. प्रत्येक मुलीला सायकल, शाळेतल्या मुलीला सायकल, साधा मुद्दा होता. महिलांना सोबत घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. महिलांचं संघटन आणि महिलांचं केडर याच्यावर तुम्हाला फारच नीटपणे काम करावं लागेल. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो युथ, युवकांना सोबत घ्यावं लागेल. मला असं वाटतं की हे केडर या प्रकारे बांधत गेलो आपण, माध्यमांचा उपयोग कसा करायचा त्या गोष्टी होत राहतील. एक लक्षात घ्या, आता माध्यम मुळामध्ये कोणाचीच मक्तेदारी तरी नाही की हे माझं माध्यम आहे. पूर्वी काळ असा होता, आता मी लोकमतचा संपादक आहे, प्रिंटचा संपादक आहे. पूर्वी असं होतं की आमच्याशिवाय कोणीच नव्हतं, म्हणजे प्रिंटशिवाय कोणीच नव्हतं. टेलिव्हिजन आलं, आता ऑनलाईन माध्यम आलेली आहे. आता एवढी माध्यम आलेली आहेत की आता लोकांकडे भरपूर पर्याय आहेत. माध्यमांचा उपयोग तुम्हाला करता येऊ शकतो. प्रत्येक गोष्ट कशा प्रकारे पोहोचवायची त्याचं तंत्र विकसित करणं, ते कौशल्य विकसित करणं शक्य आहे. आजच्या तरुण पोरापोरींना एवढी मोठी भाषणं आवडत नाही, त्यांना एक छोटं रील, 40 सेकंदांचं रील, 40 सेकंदांच्या रीलवर मुलांचं पूर्णपणे मतपरिवर्तन होऊ शकतं. ही सगळी माध्यमं काय आहेत हे तुम्हाला शिकावं लागणार आहे. पण हे शिकत असताना मी ज्याचा मागाशी उल्लेख केला, शेवटी आपल्याला पोहोचवायचं आहे काय, आपल्याला भारताची कल्पना पोहोचवायची आहे सर्वसामान्य माणसांपर्यंत. संविधानावर अनायास ही निवडणूक लोकसभेची आलेलीच आहे. संविधानाचं महत्त्व काय आहे हे लोकांना पटलेलंच आहे. आता प्रामुख्यानं आपल्याला भारताची कल्पना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे आव्हान लक्षात घेता समारोपाचे काही मुद्दे तुम्हाला फक्त मी सांगतो की जे मी अनेक भाषणांमध्ये मांडत असतो. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भारत हा असा देश आहे की जिथे सत्ता कुठल्याही नेत्याची नसते, सर्वसामान्य माणूस हा सत्ता देश आहे. मी नेहमी सांगत असतो की हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्याही राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही. हा देश सर्वसामान्य माणसांचा, तुमचा आणि माझा आहे. हे सगळ्या त्या देशाचं वेगळेपण आहे. मी गंमत सांगत असतो एक नेहमी, बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तर आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. ओबामा भारतामध्ये आले आणि मनमोहन सिंगांना भेटले. ओबामा आणि मनमोहन सिंग हे दोघेही फार जवळचे मित्र, दोघेही बुद्धिमान, दोघेही स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि ते खऱ्याखुऱ्या. ते भेटले मनमोहन सिंगांना.
भेटल्यानंतर ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट दिलं. त्या पुस्तकावर आता महाराज म्हणतात की पुस्तक का प्रेझेंट दिलं. तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. यांना सगळ्यात लवकर कळतं बरं का. टोमणे कोपर खाणे यांना सगळ्यात लवकर कळतं. त्यामुळे यांना उद्धव ठाकरे जास्त आवडतात. ते पुस्तक जे आहे त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्याने असं लिहिलं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम भेट. तर हे जेव्हा सुरू होतं तर तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी मध्ये उभे होते. सगळ्या कम्युनिस्टांचं वैशिष्ट्य असं असतं की ते करणार काही नाही पण लक्ष सगळीकडे असतं. त्यांनी ते वाक्य बघितलं आणि ते म्हणाले ओबामांना, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुमची लोकशाही ही प्राचीन नाही आणि मोठी तर नाहीच नाही. ओबामा म्हणाले की अहो 1776 मध्ये आम्ही स्वतंत्र झालो. आमची लोकशाही सगळ्यात मोठी लोकशाही आहे, सगळ्यात प्राचीन लोकशाही आहे. तेव्हा सीताराम येचुरी असं म्हणाले ओबामांना, हे बरोबर आहे, 1776 मध्ये तुम्ही स्वतंत्र झालात, पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. लांब कशाला, 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. मताच्या अधिकारासाठी इंग्लंडमध्ये महिलांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांना जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. हे जे वेगळेपण आहे भारताचं, हे भारताचं वेगळेपण तुम्हालाही कळालं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत सुद्धा पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं स्वराज्य पक्षानं पुढे जाताना छत्रपती शिवरायांची जी मांडणी आहे, छत्रपती शिवरायांचं जे अधिष्ठान आहे राजकारणाचं, ते अधिष्ठान लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अगदी रेतेच्या पिकाच्या देठाला सुद्धा धक्का लागणार नाही अशी जी मांडणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा केली होती. मला असं वाटतं की आत्ता हे बोलणं फार आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा सांगणं आणि राजकीय प्रक्रियेमध्ये या दिशेने आपण जाऊ शकतो हे मांडत राहणं, सांगत राहणं आणि प्रत्यक्ष रयतेचं राज्य येऊ शकतं हा आत्मविश्वास सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की त्यासाठी माध्यम अर्थातच महत्त्वाचे आहे. माध्यमांच्या अनुषंगाने बोलताना एक तर मी पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमची नक्की बैठक काय आहे ती लिहून काढा. स्वराज्य पक्ष का, कशासाठी हे नीटपणे लिहून काढा. कारण शेवटी मांडणी करताना तुम्हाला कळलं पाहिजे की आपला पक्ष काय आहे. दुसरी गोष्ट, स्वराज्य पक्षाची भूमिका मांडणारे किमान 50 कार्यकर्ते तयार करा, वक्ते की जे ठिकठिकाणी सांगतील की हा पक्ष का आम्ही स्थापन केलेला आहे, पक्षाची भूमिका काय आहे. हा दुसरा भाग आहे. तिसरं जे आहे, सध्या सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनल्स हे प्रचंड प्रभावी आहेत. यूट्यूब चॅनल तुमचं असलं पाहिजे आणि तुमची भूमिका लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सोशल मीडियावर सुद्धा तुम्हाला तेवढेच लाईक्स, तेवढेच व्ह्यूज तुम्हाला मिळाले पाहिजेत, हे काम केलं पाहिजे. आणि अर्थातच मुख्य प्रवाहातली जी माध्यमं आहेत, प्रिंट मीडिया असेल, TV असेल, त्याच्यावरही तुम्हाला तुमची भूमिका मांडता आलीच पाहिजे. पण या पद्धतीने जर विचार केला तर मला पूर्णपणे खात्री आहे की आत्ताचा काळ असा गोंधळाचा असल्यामुळेच या कालावधीमध्ये नव्या पक्षाला अधिक संधी आहे. आणि ज्याने मी सुरुवात केली होती तिथेच येऊन थांबतो. एक तर अधिष्ठान तुम्हाला वेगळं आहे. छत्रपती शिवरायांचं अधिष्ठान थेटपणे सांगणारा महाराष्ट्राचा प्रादेशिक पक्ष ही तुमची भूमिका आहे, क्रमांक 1. क्रमांक 2, आजही असे फार मोजके नेते आहेत की ज्या नेत्यांबद्दल महाराष्ट्राला किमान खात्री आहे, अपेक्षा आहे. त्यापैकी आपण एक आहात. तुमची पाठी त्या अर्थानं कोरी आहे आणि लोकांच्या अपेक्षा पुष्कळ आहे. त्यामुळे हा दुसरा मुद्दा आहे. मला असं वाटतं की या सगळ्या बळावर, या सगळ्या याच्यावर तुम्ही निश्चितपणे पुढे जाऊ शकता. फार चांगली संधी आहे. माध्यमांसाठी काही करू नका, पण माध्यमं सोबत येतील आणि माध्यमांमधून आपला विचार मांडला जाईल हे मात्र नक्कीच करा. तुम्ही गंमत बघा, मी महात्मा गांधींचा मगाशी उल्लेख केला. महात्मा गांधींना असं विचारलं गेलं की गांधीजी, हा एवढा मोठा देश, हे भारत, पाकिस्तान, बांगला, तेव्हा तो देश फार मोठा होता. हा एवढा मोठा देश आणि तरीही तुम्ही पूर्ण देशभर पोहोचलात कसे? अवघड होतं. तेव्हा माध्यमं काहीच नव्हती. तो गांधीजी एवढंच म्हणाले, मी सर्वसामान्य माणसांना काही वेगळं सांगितलं नाही. मी फक्त सर्वसामान्य माणसांच्या भाषेत बोलत गेलो आणि सर्वसामान्य माणसांना जे हवं आहे
ते ऐकत गेलो. माझं आणि सर्वसामान्य माणसाचं एक नातं तयार झालं. म्हणून मी देश पूर्णपणे या प्रकारे जिंकू शकलो किंवा या प्रकारे बांधू शकलो. मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणारी अशा प्रकारची एक राजकीय व्यवस्था उभी करण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. मला बाबा आमटेंची कविता आठवते. कोंडलेल्या वादळाच्या या पहा अनिवार्य लाटा, कोंडलेल्या वादळाच्या या पहा अनिवार्य लाटा, माणसासाठी उद्याच्या येथून निघतील वाटा. पांगळ्यांना हात द्याया येऊ द्या बरदंड बाहू, निर्मितीच्या मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू. नांगरू स्वप्ने उद्याची भव्य ही फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येथे येथून उठतील नेते. वेदनेच्या गर्दराने पिटली आनंद द्वाही, दुःख उधळावयाचा आता आसवांना वेळ नाही. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. हे गतीचं गीत गाण्यासाठी तुम्ही सगळेजण आहात. मला पूर्णपणे खात्री आहे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारचं नवं गीत तुम्ही गात आहात, ज्या प्रकारे नवीन वाटचाल तुम्ही करत आहात, महाराष्ट्रातला एक मराठी माणूस म्हणून मी तुमच्यासोबत निश्चितपणे आहे. काही प्रश्न एक दोन युवा आणि महाराज बोलतील. आदरणीय सर, आपण आम्हाला एवढा वेळ दिला. आपण माध्यमातूनच येता आणि माध्यमाच्या इन्फॉर्मली चुका काढता म्हटलं तरी हरकत नाही, किंवा माध्यमातूनच येऊन माध्यम कशी चुकली किंवा रिझल्ट देताना पोलिंग रिझल्ट आले हे कसे टोचले